नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत आणि आज आपण 2024च्या ऍक्टिव्हिटी शीट मधील रायटिंग स्किल्स मधला एक प्रश्न, ती ऍक्टिव्हिटी सोडून पाहणार आहोत. मित्रांनो, सेक्शन 3 मध्ये तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये क्वेश्चन नंबर 4A, B, C आणि D असे 4 ऑप्शन असतात आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4B अंतर्गत तुम्हाला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असे 3 ऑप्शन असतात आणि त्या तिन्हीपैकी एक कोणतंही निवडायचं आणि त्याची ऍक्टिव्हिटी सोडवणे अपेक्षित असते. मग ती ईमेल असेल, रिपोर्ट रायटिंग असेल किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन असेल. तर मित्रांनो, हीच ऍक्टिव्हिटी, सोपी ऍक्टिव्हिटी, वेळ कमी लागणारी, ती म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. कारण तुम्हाला पॉइंट दिलेले असतात आणि त्या पॉइंटनुसार आपल्याला ऍक्टिव्हिटी सोडवणे आवश्यक असते. तर मग यावर्षी इंटरव्ह्यू क्वेश्चन साठी काय टॉपिक दिला होता पहा. Imagine you have to conduct an interview of a famous actor with the help of the format given below. Draft questions on the given fields. Do not change the sequence of questions. म्हणजे काय, अशी कल्पना करा की तुम्हाला एका फेमस ऍक्टरची मुलाखत घ्यायची आहे. फेमस ऍक्टर, प्रसिद्ध, पॉप्युलर असलेला, लोकप्रिय असलेला ऍक्टर, त्याची मुलाखत घ्यायची आहे आणि तुम्हाला फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला चेंज करायचा नाही आणि जो सिक्वेन्स आहे तर तो सिक्वेन्स सुद्धा आपल्याला चेंज करायचा नाही. दिलेल्या पॉइंटनुसार आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. मग ते पॉइंट्स काय आहेत, तर पहिल्यांदा नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, म्हणजे ज्याचं आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीचं नाव. त्यानंतर फील्ड और रेप्युटेशन. आता फील्ड तर आपली ठरलेलीच आहे की ऍक्टिंग ही फील्ड त्याची आहे, तो ऍक्टर आहे. त्यानंतर डेट, व्हेन्यू अँड टाइम, म्हणजे कोण्या तारखेला तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात, त्यानंतर स्थळ कोणतं आहे आणि टाइम कोणता आहे. तर डेट कोणतेही अंदाजे आपण टाकू शकतो. व्हेन्यू हा कॉलेजसाठीचा इंटरव्ह्यू आहे, म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपले सांस्कृतिक कार्यक्रम कॉलेजचे आयोजित केले जातात ते व्हेन्यू किंवा स्थळ म्हणून आपण घेऊ शकतो. आणि टाइम म्हणजेच कोण्या वेळेला हा इंटरव्ह्यू घेतात, सकाळी, सायंकाळी, दुपारी वगैरे, तो टाइम. आणि त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू किती मिनिटाचा आहे, 10 मिनिटे, 20 मिनिटे, 30 मिनिटे, 1 तास वगैरे वगैरे. तर हा ड्युरेशन म्हणजे कालावधी किती आहे इंटरव्ह्यूचा तो. आणि त्यानंतर मग क्वेश्चन कशावर आधारित आहेत, तर त्यातला पहिला टॉपिक आहे मोटिवेशन, म्हणजे प्रेरणा. तुम्हाला ऍक्टिंग कडे वळण्याची प्रेरणा कशी मिळाली. त्यानंतर इनिशियल प्रिपरेशन, म्हणजे सुरुवातीची तयारी तुम्ही ऍक्टिंग करण्यासाठीची किंवा ऍक्टर बनण्यासाठीची कशी केली. त्यानंतर सपोर्ट, म्हणजे तुम्हाला कोणाचा पाठिंबा मिळाला, सपोर्ट कसा मिळाला. त्यानंतर आयडॉल्स, गुरुज अँड टीचर्स, म्हणजे तुम्हाला गुरु म्हणून कोणाकडे तुम्ही पाहता, तुमचं आयडियल म्हणून कोणाकडे पाहता, किंवा तुम्हाला या फील्डमध्ये टीचर म्हणून कोण लाभले. त्यानंतर फर्स्ट ब्रेक, म्हणजे तुम्हाला पहिला ब्रेक कधी मिळाला, चित्रपटामध्ये तुम्हाला पहिला ब्रेक कधी मिळाला त्याविषयीचा एक प्रश्न विचारायचा आहे. पब्लिक रिस्पॉन्स, तुम्हाला ब्रेक मिळाल्यानंतर पब्लिकचा रिस्पॉन्स कसा राहिला तेही सांगायचंय, म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा होता. त्यानंतर रिकग्निशन, म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी केव्हा मिळाली. तुम्ही जेव्हा ऍक्टिंग मध्ये उतरला तर ऍक्टिंग मध्ये बरेच जण ऍक्टर असतात, परंतु त्यातले काही जणच पॉप्युलर असतात. मग तुमच्या ऍक्टिंगला ओळख कधी मिळाली, असा एखादा विशिष्ट रोल, एखादा चित्रपट, असे यावरचा एक प्रश्न. आणि त्यानंतर गोल्स आणि ड्रीम्स, म्हणजे भविष्यात तुमचे काय ध्येय आहे, तुमचे काय स्वप्न आहेत. तर यावर आधारित असे वेगवेगळे प्रश्न, आपल्याला 8 प्रश्न तयार करायचे आहेत. तर मित्रांनो, हा जो भाग आहे इंटरव्ह्यू क्वेश्चनचा, तर त्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्सच्या आधारित भागावरूनच आपल्याला काही प्रश्न तयार करता येतात. तर मोटिवेशन म्हणजे काय, तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली, तुम्ही ऍक्टर व्हावं ही, म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुणाकडून मिळाली. तर मग तुम्ही त्यामध्ये असं विचारू शकता की व्हेन डू यू डिसाइड टू बिकम, व्हेन डिड यू डिसाइड टू बिकम अन ऍक्टर, तुम्ही ऍक्टर होण्याचं कधी ठरवलात. किंवा फ्रॉम होम गेट द इन्स्पिरेशन टू बिकम अन ऍक्टर, कोणाकडून तुम्ही ऍक्टर होण्याची प्रेरणा मिळवलीत. त्यानंतर दुसरा प्रश्न काय असू शकतो, इनिशियल प्रिपरेशन्स, म्हणजे सुरुवातीची तयारी कशी केलात ऍक्टर होण्यासाठीची. तर त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारता येईल की हॅव यू अटेंडेड एनी ऍक्टिंग स्कूल, तुम्ही एखादं ऍक्टिंग स्कूल जॉईन केलं होतं का ऍक्टिंग शिकण्यासाठी. त्यानंतर सपोर्ट म्हणजे तुमच्या कुटुंबातून तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला, सपोर्ट मिळाला. जसं की हाऊ वॉज द रिस्पॉन्स ऑफ युअर फॅमिली व्हेन यू डिसाइडेड टू बिकम अन ऍक्टर, तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कसं सपोर्ट केलं जेव्हा तुम्ही ऍक्टर बनायचं ठरवलात. हा प्रश्न आपल्याला सपोर्ट मध्ये विचारता येतो.
त्यानंतर आणखी याला जोडून आणखी एक प्रश्न विचारता येतो की हु सपोर्टेड यू फ्रॉम युअर फॅमिली, तुम्हाला तुमच्या कुटुंबातून कोणी पाठिंबा दिला तुमच्या ऍक्टिंग करण्यासाठीच्या गोष्टीला. त्यानंतर नेक्स्ट आहे आयडॉल्स, गुरुज आणि टीचर्स, म्हणजे तुम्ही या क्षेत्रातले कोणाला आयडियल मानतात, तुमचा गुरु कोण आहे किंवा तुमचा टीचर कोण आहे. तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारता येईल की हु इज युअर आयडॉल ऑर गुरु इन द फील्ड ऑफ ऍक्टिंग, तुमच्या ऍक्टिंगच्या करिअरमध्ये तुम्ही कोणाला गुरु मानता, हा प्रश्न आपल्याला विचारता येईल. त्यानंतर फर्स्ट ब्रेकवर आपल्याला प्रश्न विचारता येईल की व्हेन डिड यू गेट युअर फर्स्ट ब्रेक ॲज अन ऍक्टर, तुम्ही ऍक्टर म्हणून तुम्हाला पहिला ब्रेक कधी मिळाला, हा प्रश्न आपल्याला विचारता येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक रिस्पॉन्स, म्हणजे जेव्हा तुम्हाला फर्स्ट ब्रेक मिळाला तर तुम्हाला पब्लिकचा रिस्पॉन्स कसा होता, तर त्यावर आपल्याला प्रश्न तयार करता येईल हाऊ वॉज द पब्लिक रिस्पॉन्स व्हेन यू गॉट युअर फर्स्ट ब्रेक, तुम्हाला पहिला ब्रेक मिळाल्यानंतर पब्लिकचा रिस्पॉन्स, जनतेचा प्रतिसाद कसा होता, हा प्रश्न तयार करता येईल. त्यानंतर रिकग्निशन म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी केव्हा मिळाली किंवा कोणत्या रोलने मिळाली किंवा कोणत्या चित्रपटाने मिळाली, यावरचा आपल्याला प्रश्न तयार करता येईल. तर तेव्हा आपण काय म्हणू शकाल की विच फिल्म गिव्ह यू रिकग्निशन ॲज अन ऍक्टर, विच फिल्म ऑर विच रोल गिव्ह यू रिकग्निशन ॲज अन ऍक्टर, म्हणजे कोणता रोल किंवा कोणता चित्रपट ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली, तर असा हा प्रश्न आपल्याला तयार करता येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे गोल्स ड्रीम्स, म्हणजे तुमचे ध्येय काय आहेत किंवा तुमचे स्वप्न काय आहेत, यावर आपल्याला प्रश्न विचारता येतो. तर व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स ऑर व्हॉट इज युअर ड्रीम रोल, तुमचा ड्रीम रोल कोणता असेल, असाही प्रश्न विचारता येईल. किंवा तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत, हाही प्रश्न विचारता येऊ शकतो. त्यानंतर आणखी 1-2 प्रश्न आपण वाढवूया, किमान 10 प्रश्न तयार केले तर 2 जरी चुकले तर बाकीच्या 2चे आपल्याला गुण मिळू शकतात, म्हणून आपण किमान 10 प्रश्न तयार करायचे. याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या मनानं तयार करू शकतो, जसं की आर यू हॅपी विथ द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ युअर ऍक्टिंग करिअर, तुमच्या ऍक्टिंगच्या करिअरमध्ये आता तुम्ही समाधानी आहात का, आज ज्या घडीला तुम्ही तुमच्या या फील्डमध्ये समाधानी आहात का, हा प्रश्न विचारता येईल. आणि शेवटचा प्रश्न आपल्याला विचारता येईल की व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह द बडिंग ऍक्टर्स किंवा फ्युचर जनरेशन, तुम्ही येणाऱ्या काळातील जे कलाकार आहेत किंवा ऍक्टर होणारे विद्यार्थी आहेत तर किंवा ऍक्टिंग करण्यासाठी तयार असलेले जे काही बडिंग ऍक्टर्स आहेत तर त्यांना काय संदेश द्याल, तर ह्याप्रमाणे आपल्याला आपला रिपोर्ट म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करता येईल. आणि त्यानंतर शेवटी आपण जाता जाता थँक्यू फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम टू अस, आम्हाला आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आभार, असं एक आपण शेवटचा त्याला वाक्य जोडू शकता. आणि ह्याप्रमाणे आपण आपला इंटरव्ह्यू तयार करू शकता. तर मित्रांनो, खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे, कमी वेळ लागणारी आहे, पॉइंट दिलेले असतात, त्या पॉइंटनुसार आपल्याला प्रश्न तयार करायचे असतात, फार असं काही अवघड आहे नाही, म्हणून हे सहज तुम्हाला 4 गुण मिळू शकतात. ह्याच्याऐवजी तुम्ही ईमेल रायटिंग हाही प्रश्न सोडवू शकता किंवा तुम्ही रिपोर्ट रायटिंग हेही सोडवू शकता. तर तुलनेने मला वाटते की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हा भाग सोपा आहे आणि तो निश्चितच सोडवला असाल आणि ह्यातले तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळणार आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.